माझा प्राणप्रिय विशू हे जग सोडून गेला. माझ्या प्रिय विशूशिवाय मला हे जग सुना आहे, म्हणून मी स्वकुशीने गंगेत उडी घेऊन आत्महत्या करून त्याच्या मागोमाग जात आहे. माझ्या मृत्यूसंबंधी कुणालाही जबाबदार धरू नये. अनाथ आश्रमात वाढलेली मी माझ्या नाथामागे जात आहे. माझ्या शवावर हिंदू धर्माप्रमाणे अग्निसंस्कार करावेत हीच माझी अंतिम इच्छा. कोण 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 आपण? आणि तुम्ही मला वाचवलं? का वाचवलं मला? का वाचवलं सांगतो, पण आधी तुम्ही शांत व्हा. नाही नाही, मला आता एक क्षणभर देखील जगायची इच्छा नाही. का? तुमचा प्राणप्रिय विशू गेला म्हणून? तुम्हाला कसं कळलं? तेही सांगतो, पण मला आधी सांगा, हा विशू कोण? विशू माझा विश्वास, ज्यानं माझ्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्यानं माझ्या हळूवार मनाला जपलं, फुलवलं, ज्याला मी माझं सर्वस्व अर्पण केलं, तो माझा देव, माझा विश्वास. विशू, तू कधी ऐकणार नाहीस. तुला किती वेळा सांगितलं गाडी हळू चालवत जा म्हणून. तुझी नेहमी आपली घाई चाललेली असते. कशाबद्दल? अगं, हा उतावळेपणा आमच्या घराण्याच्या रक्ताचा गुणच असला पाहिजे. आता हेच बघ ना, आपलं लग्न व्हायच्या आधीच ते तुझ्या कुशीत वाढवू लागले. हे बघ, फाजीलपणा पुऱ्या. खरं सांग, आधी ही गोड बातमी कोणी सांगितली, तू का मी? काय गोड गाजली असते तू. बरं हे बघ, आता मी उद्या अमरावतीला जातो आणि आबांच्या कानावर घालून पहिल्या लग्नाचा भार उडून टाकूया. नाहीतर उलट व्हायचं. उलट म्हणजे? आधी कळस मग पाया. या विशूचा अजून काही निरोप नाही, पत्र नाही. काय समजावं? त्याचं गाडी चालवणं एवढं भन्नाट, डोक्यात नको ते विचार येत राहतात. काय करावं समजत नाहीये. काहीतरी गडबड झालं. माझा विशू निघून गेला, मला सोडून कायमचा निघून गेला. जे घडलं ते अतिशय वाईट घडलं, पण नियतीसमोर तरी आपण काय करणार आहोत. पण झालं गेलं सगळं विसरून तुम्हाला जगायला हवं. स्वतःचं दुःख विसरून तुम्हाला जगायलाच हवं. कशासाठी जगायचं? माझा आत्माच निघून गेलाय. मग हे शरीर तरी कशासाठी जगवायचं? तुमच्या विश्वासासाठी, त्याच्या प्रेमाचा अंकुर तुमच्या कुशीत वाढतोय त्याच्यासाठी. तुमच्या विश्वासच्या पाठोपाठ तुम्ही आत्मघात केलात तर तुमच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाला गर्भातच मारल्याचं पाप घडेल तुमच्या हातून. नाही, पण मी जिवंत राहून बाळाला जन्म दिला तर बिन बापाचं मूल म्हणून लोक त्याला हिणवतील. नाही, तसं नाही होणार. तुम्ही आमच्या वाड्यावर चला. हा, ते बाळ आमचं आहे. मागेच आम्ही तुमच्याशी लग्न केलंय. काय म्हणून तुम्हाला वाचवलास? मरणापेक्षा जास्त यातना देते ग. म्हणून म्हणतो ताई, तू एवढे उपकार आमच्यावर केलेस तर आमची इबरत वाचेल. आमच्या वंशाची वेल वाढते असं सगळं जग म्हणेल आणि बाळाच्या रूपानं चिमुकला विश्वास तुझ्या मांडीवर खेळायला लागेल. पण ताई,
तुझ्या विसूच्या प्रेमाची शपथ आहे, ही गोष्ट तिसऱ्याला कळता कामा नये. आणि हे साक्षीवाल्याच्या अंगठा. जा आता. शेठजी पैसे कसला पैसा दिला नाही काय? नाही. तुझ्या ध्यानमध्ये आहे काय? मला वाटला तो विचारला काय. आमच्याही अशाच असते, आम्ही दुसऱ्याकडून घेण्याच्या तेवढा लक्षात ठेवते, दुसऱ्याला देण्याच्या नेमका विसरून जाते. तिकडे बघ, तिकडे बघ. हे घे, मोजून शिके, मोजून शिके. मागून खिटपीट नाही पाहिजे. 1 2 जास्ती दिला 1 1 2 3 आहेत ना? 300 आहेत ना? शेठजी जय गोपाळ. जय हे गोपाळ. ज्ञानमंदी ठेव. ते मुद्दल कवा पण भेटला तरी चालेल, ते दुभत्या म्हशीसारखा असते, पण व्याज मात्र महिन्याच्या महिन्याला भेटला पाहिजे. कळला काय? भेटला हा. पाहिजे. भेट. हा. जय गोपाळ. काळजी तू ठेव. हा, जा आता. अरे पूनमचंद, आम्ही काय सांगत होतो? काय काय? अरे टाळी दे टाळी. ए डेंजर, तू एकदम लय खुशी मंदी दिसते. हा? काय पोट्टा बिट्टा झाला की काय बायडीला मकान मंदी एका दिवसात? अरे तसं नाही, तसं नाही. इनामदाराच्या मानेवरचं भूत उतरलं. ए तू काय ते सीधा सीधा सरळ सरळ सांग. चल, आमचा जीव उगाच खाली वर होत राहते, वार्ता करते. अरे खरी वार्ता करते. वाड्यावर जाऊन बघा की इनामदार नव्या इनामदारणीला घेऊन आलाय का नाही ते. शेठजी उगाच 6 महिने खोडा झाला तर वय तो. काय वार्ता करते तू डेंजर? वाड्यावर जाऊन बघा की कसा आनंदी आनंद चाललाय तो. अरे पण त्यांनी लगीन तरी कवा केला? 4-5 महिन्यापूर्वी गुपचूप लग्नाचा बार उडवला असं म्हणतात. सगळ्या तयारीने शिकून आलाय नव्या वहिनी साहेबांनी. अच्छा, 4 म्हणजे काय? अरे शेठजी, हा निमून बिनिमून उरकून व्याज मुद्दे घेऊन आलाय. आम्ही काय सांगत होतो. सच्ची वार्ता करीची आहे. मग आज 4 दिवस झालं वहिनी साहेब वाड्यावर येऊन, तवा धरणं गडी वाड्यावर पडायलाच तयार नाही. मला कळल्यावर मी स्वतः जाऊन वाड्यावर जाऊन खात्री करून आलो. गडी असा खुश आहे, असा खुश आहे. ये तो बरा झाला, एकदम चांगला झाला. थोरला वहिनी साहेबच्या मनासारखा झाला. ए पण ते सकाळी बदामराव भेटला, ते बोलला कसा नाही मला? कसा बोलणार? तेलाच काय ठाव नव्हतं. मी त्याला वाटत सांगितलं तेव्हा तसाच वाड्याकडे सुटला. तो आम्ही बी जाते वाड्यावर 3च्या भेटीला, संगतीला बायडीला घेऊन जाते. बाकी काही म्हणा इनामदार, मानलं आम्ही तुमसनी. अहो गेल्या 4-5 महिन्यात एकदा तरी बोलायचं आशान करता असा पराक्रम केलाय म्हणून. बाकी नशीब आमचं काय? होय, डायरेक्ट 1200 दिवशी बाळानी बायकून आहे अंडी सती. काय वहिनी साहेब, आला देवाला जाऊन परते जाऊ द्या. हे पेढे घ्या बघू. आणि पहिल्यांदा आमच्या नव्या वहिनी साहेबांचं तोंड गोड करा बघू. बसा बदामराव, प्रसादाने चहा घेऊनच जा. हा वहिनी साहेब, आता तेवढं नाही भागायचं, जेवण पाहिजे झणझणीत. हो, ते फक्त तुम्हाला नाही, सगळ्या गावाला द्यायचंय. तुम्ही या बसा. बर बाकी काय म्हणा इनामदार, हा. निवड अशी केली बोलायचं काम नाही. झाक झाक. ते सगळं खरं, पण बकुळे, आमच्या संग तुला लगीन करायचं असेल तर आम्ही सांगितलंय तसंच करावं लागल. पण आपल्या लग्नापायी इनामदारसनी का मारायचं? त्यानं काय घोडं मारलंय आपलं? तू म्हणजे खोळेस बघ, खोळी. हे बघ, ए इनामदाराच्या घरात रोज सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आली, कोंबडी. नागाने एकदा का इनामदारचा खून केला की नागा जाईल जन्म ठेपेवर, आणि इनामदार मेला की त्याचे पैसे लाटायला गावतील. मग काय, आपलंच राज्य, आम्ही राजू आणि तू आमची राणी. कसं? अरे कसं जमायचं व? हे बघ, तू असं कर, सकाळी नाग्याच्या टायमाला मी सांगितले त्यांना अटक कर, म्हणजे पुढचा आपसुक जमते आपोआप मनानं. पण मला बाई लई भ्या वाटायला लागले. ए ऐन वक्ताला आता हातपाय घालून चालायचं नाही, निर्धारानं काम करायचं. हं? ए आमच्या संग लगीन करायचं का नाही? मग ए बकुळे, काय झालं?
काय झालं काय झालं काय झालं रडायला? अगं काय झालं सांगशील का नाही? घात झालाय दादा, घात झालाय. तरी मी तुला सांगत होते, रातचं एकटीला घरात टाकून कुठे जात जाऊ नकोस म्हणून. ए ए तुझ्या आईला काय झालं नीट सांग की. अरे दादा, अरे सकाळी मी घरात झाडून काढत होती, तेवढ्यात हिंगूराव इनामदार घरात आलं. त्यानं दरवाजा झाकून घेतला आणि काय सांगू तुला, अरे अरे त्यानं माझी आबरू लुटली र. मी आरडले वरडले, त्याला आणखीने मेंढरू मुरगळून काढावं तसं मला मुरगळून काढलं. माझ्या सगळ्या आयुष्याचं वाटोळ केलं रे, वाटोळ झालं. ए कुणी हिंड्या इनामदारानं पाठवलं तुला? वय आणि वर दम भी देऊन गेला. कुणाला बोलशील तर तुला आणि तुझ्या भावाला गोळी घालून खलास करीन म्हणून. इनामदारा तुझी 100 वर्ष भरली. आता मी तुला जीवन ठेवत नाही.